माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या मुंबईतील विधानसभा मतदारसंघात अनेक दुबार मतदार आहेत असा गंभीर आरोप मनसे नेते संदीप देशपांडेंनी केला। दुबार नावांपैकी 90% नावं परप्रांतीय असल्याचा आरोपही देशपांडेंनी केला। यामागे मुंबईवर परप्रांतीय महापौर बसवण्याचा डाव असल्याचा आरोप संदीप देशपांडेंनी केला। पाहुयात याच संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। मुंबईतल्या दुबार मतदारांपैकी 90% परप्रांतीय। परप्रांतीय महापौर बसवण्याचा भाजपचा डाव। मनसेचा शेलारांच्या आडून थेट भाजपवर आरोपांचा घाव। राज ठाकरेंनी राज्यातल्या दुबार मतदारांचा प्रश्न उपस्थित करून रान उठवलंय। आता मनसेच्या शिलेदारांनी भाजप नेत्यांच्या मतदारसंघातील दुबार मतदारांचा प्रश्न उपस्थित करत आरोपांचे बाण सोडायला सुरुवात केली आहे। मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या मतदारसंघातल्या दुबार मतदारांचा प्रश्न उपस्थित केला आहे। शेलारांच्या घराच्या बाजूला सारंग तरंग बिल्डिंग आहे। सारंग तरंग बिल्डिंग मध्ये 1 ते 28 फ्लॅट आहेत। तरीही सारंग तरंग मध्ये घर क्रमांक 455 ची नोंद झाली आहे। समुद्री कल्को आणि बासू कल्को यांच्या नावाची नोंद आहे। सारंग तरंग इमारतीतच 12/33 क्रमांकाचा फ्लॅट आहे। 12/33 पत्त्यावर अनिता राज रुतेश्वर राजशेखर शिवराज राहतात। सोसायटीच्या सेक्रेटरीच्या मते ही बोगस मतदार आहे। किनारा बिल्डिंग मध्ये 14 फ्लॅट असताना घर क्रमांक 77 ची नोंद आहे। त्या पत्त्यावर फहद गुलाम पठाण या मतदाराची नोंद आहे। आशिष शेलारांच्या घराजवळच बोगस मतदारांची नोंद असताना आशिष शेलार झोपले होते का असा सवाल मनसेनं केलाय। मुंबईतल्या दुबार मतदारांपैकी 90% मतदार हे परप्रांतीय असल्याचा मुद्दा मनसेनं उपस्थित केलाय। भाजपला मुंबईचा महापौर परप्रांतीय करायचा आहे का असा सवालही उपस्थित करण्यात आलाय। किनारा बिल्डिंग मध्ये जे फ्लॅट आहेत ते 1 नंबर ते 14 नंबर फ्लॅट आहेत। मग 77K हा घर क्रमांक कुठनं आला आणि मग तो जर घर क्रमांक तेथे नाहीच आहे तर त्याची नोंदणी ही निवडणूक आयोगाने कशी केली आणि मग आशिष शेलार हे सगळं होईपर्यंत झोपले होते का की एका मुसलमानाचं नाव त्यांच्या 3 बिल्डिंग बाजूला असलेल्या बिल्डिंगमध्ये होतंय आणि आशिष शेलारांना पत्ता नाही। आशिष शेलारांनी झोपायचं काम केलंय का यांच्या नावावर यांचं नाव जाणण्यात हा संशोधनाचा विषय। आमचा का आशिष शेलारांवर कुठला आरोप नाहीये। आपण बघितले तर यातली 90% नावं ही परप्रांतीय आहेत। मग ही परप्रांतीय नावं घुसडवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलंय का? मनसेने तर केलं नाही। परप्रांतीयांची मतं आपल्याला मिळावी यासाठी आशिष शेलारांनी नावं घुसडवली आहेत का? भारतीय जनता पक्षाने नावं घुसडवली आहेत का? याला संशय निर्माण व्हायला जागा आहे। परप्रांतीय महापौर करायचा म्हणून जास्तीत जास्त परप्रांतीय नावं घुसवण्याचा पराक्रम हा भारतीय जनता पक्ष करतेय का? हा महत्त्वाचा प्रश्न इथे निर्माण होतो। मनसेच्या आरोपांना भाजपनं प्रत्युत्तर दिलंय। मनसेनं भाजपवर आरोप करण्यापेक्षा वरळी मतदारसंघावर लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं असा टोला भाजपनं लगावलाय। मनसेकडून हिंदू दुबार मतदारांचाच मुद्दा उपस्थित केला जात असल्याचा आरोपही भाजपनं केलाय। देशपांडे यांनी वरळी मतदारसंघामध्ये थोडं लक्ष दिलं असतं तर त्यांचा जास्त उपयोग झाला असता। खरं तर जाणीवपूर्वक महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं हिंदू दुबार मतदारावरच आक्षेप घेतला जातोय। तुम्ही कुठेही मुस्लिम दुबार मतदार किंवा अल्पसंख्याक दुबार मतदारांवर आक्षेप घेत नाही, हा आमचा मुद्दा आहे। आशिषजींच्या मतदारसंघामध्ये काय असेल तर त्याची रीतसर तक्रार निवडणूक आयोगाकडे निश्चित करा। मनसे आणि शिवसेनेनं दुबार मतदारांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर भाजपनं त्याला उत्तर म्हणून अल्पसंख्याक मतदारांचा मुद्दा उपस्थित केलाय। एकमेकांवर आरोप करतानाही दुबार मतदारांचा मुद्दा हाच विषय आता केंद्रस्थानी राहू लागलाय। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत यावेळी विकासापेक्षा दुबार मतदार आणि बोगस मतदारांचा मुद्दा गाजणार हे आता स्पष्ट झालंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।